लास्ट लेक्चरला आपण पॉलिनेशन ही कन्सेप्ट डिस्कस केली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं पॉलिनेशन इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर किंवा अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लॅन और बिटवीन टू डिफरंट फ्लावर्स. आता मला एक गोष्ट सांगा की एकाच फ्लावर मध्ये ट्रान्सफर होत असेल तर सेल्फ पॉलिनेशन, किंवा एका प्लांट मध्ये म्हणा, कारण एक प्लांट जेनेटिकली कसा असतो सिमिलर. दोन डिफरंट प्लांट्स मध्ये ट्रान्सफर होत असेल तर याला कोणतं पॉलिनेशन म्हणतात? क्रॉस पॉलिनेशन. मी तुम्हाला मला वाटते 3 कन्सेप्ट सांगितले होते. एक ऑटोगॅमी, सेम फ्लावर. दोन डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट, दॅट इज कॉल्ड गायटेनोगॅमी. आणि दोन डिफरंट प्लांट्स मध्ये होत असेल तर दॅट इज कॉल्ड झिनोगॅमी. नंतर आपण डिस्कस केलं होतं की जेव्हा तुम्ही अँजिओस्पर्म कडे येता तेव्हा अँजिओस्पर्म मध्ये या डिव्हिजन मध्ये एक अडचण अशी आहे की जे सगळे प्लांट्स किंवा सगळे गॅमेट्स तयार होतात ते सगळे गॅमेट्स नन मोटाईल आहे. नन मोटाईल याचा अर्थ त्या गॅमेट्सला ट्रान्सफर होण्यासाठी सर्टन एजन्सीजची गरज असते. आता या एजन्सीज मध्ये काही अबायोटिक एजन्सीज आहे, काही बायोटिक एजन्सीज आहे. अबायोटिक एजन्सीज आज आपण डिस्कस करणार आहे. सो टुडेज अवर पॉइंट ऑफ डिस्कशन रिलेटेड विथ टाइप्स ऑफ एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. आणि पॉलिनेशनला कन्सिडर करत असाल तर पॉलिनेशन मध्ये सर्वात पहिली एजन्सी जी यूज केली जाते that agency is considered to be pollination by wind. आता मला एक गोष्ट सांगा की जर समजा विंडने पॉलिनेशन होत असेल तर विंड पॉलिनेशन जर असेल तर दॅट विंड पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज एनेमोफिली. व्हॉट इज विंड पॉलिनेशन इज कॉल्ड? एनेमोफिली. आता एनेमोफिलस प्लांट्स जर असतील तर एनेमोफिलस प्लांटचे एक्झाम्पल जर तुम्हाला कन्सिडर करायचे असतील तर एक्झाम्पल मध्ये पहिलं एक्झाम्पल लक्षात ठेवा, वीट प्लांट. बरोबर आहे. सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर सेकंड एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी राईस. थर्ड एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर दॅट इज कन्सिडर टू बी बार्ली. थर्ड एक्झाम्पल इज बार्ली. फोर्थ एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर दॅट इज कन्सिडर टू बी कॉर्न. आणि फिफ्थ एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर पाम प्लांट. पाम प्लांट इज ऑल्सो कन्सिडर टू बी एनेमोफिलस. मोस्ट ऑफ द प्लांट तुम्हाला बघायला मिळतील जे एनेमोफिली म्हणजे विंड पॉलिनेशन फॉलो करतात. कारण एनेमोफिलीला कन्सिडर करत असाल तर इट इज मोस्ट प्रिमेटिव्ह टाइप ऑफ पॉलिनेशन. आता एनेमोफिली जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा एनेमोफिलीमध्ये डिफरंट प्लांट्स कोणत्या टाइपचे ऍडॅप्टेशन्स दाखवतात. आता मी एनेमोफिलीमध्ये ऍडॅप्टेशन्स कन्सिडर करत असेल तर ऍडॅप्टेशन्स मध्ये जेव्हा तुम्ही फ्लावर कडे येता तेव्हा एनेमोफिलीमध्ये जे सगळे फ्लावर प्रोड्यूस केले जातात हे सगळे फ्लावर स्मॉल आहे, साईजने स्मॉल असतात. दुसरी गोष्ट कन्सिडर करत असाल तर हे सगळे फ्लावर जे आहेत हे सगळे फ्लावर कलरलेस आहे. कसे लेस आहे? कलरलेस. बरं, या फ्लावरला विंड पॉलिनेशन होणार आहे त्यामुळे या फ्लावर्सला अट्रॅक्टिव्ह होण्याची गरज नाही. म्हणजे हे फ्लावर फार ठळक दिसत नाही, म्हणजे इनकॉन्स्पिक्युअस असतात. कसे कॉन्स्पिक्युअस? इनकॉन्स्पिक्युअस. दुसरी गोष्ट तुम्ही या फ्लावर्सला कन्सिडर करत असाल तर दीज फ्लावर्स आर विदाउट फ्रॅग्रन्स किंवा विदाउट नेक्टर. सो दीज फ्लावर्स आर कन्सिडर टू बी विदाउट नेक्टर. आणि विदाउट कन्सिडर करत असाल तर विदाउट फ्रॅग्रन्स. हा पण एक पॉइंट लक्षात ठेवा. आता याच एनेमोफिलीमध्ये समजा लेटर सपोज कन्सिडर करा की मी पोलन ग्रेन्स कडे आलो. कोणते ग्रेन्स? पोलन ग्रेन्स. आता एनेमोफिलीला कन्सिडर करत असाल तर एनेमोफिलीमध्ये जे पोलन ग्रेन्स तयार होतात हे सगळे पोलन ग्रेन्स ड्राय असतात. कसे असतात? ड्राय. दुसरं कन्सिडर करत असाल तर हे सगळे पोलन ग्रेन्स जे आहेत दीज पर्टिक्युलर पोलन ग्रेन्स आर कन्सिडर टू बी ड्राय. या सगळ्या पोलन ग्रेनची जी एक्झाईन असते ती एक्झाईन स्मूथ असते. कशी असते? स्मूथ. पोलन ग्रेन्सला कन्सिडर करत असाल ना तर पोलन ग्रेन्स व्हॉट एव्हर इज प्रेझेंट याच्यामध्ये वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स फार जास्त आहे. त्यामुळे वेन यू सपोज टू कन्सिडर पोलन ग्रेन्स, ऑल पोलन ग्रेन्स विल बी प्रोड्यूस इन अ लार्ज नंबर्स. पोलन ग्रेन्स विल बी प्रोड्यूस इन लार्ज नंबर्स. ओके. त्याच्यानंतर पोलन ग्रेन्स नंतर कन्सिडर करत असाल तर या टाइपच्या ऍडॅप्टेशन्स मध्ये अँथरचे फक्त 2 फीचर शेवटचे लक्षात ठेवा. तुम्ही अँथरला कन्सिडर करत असाल तर इथे जो अँथर आहे तो बायफर्केटेड असतो, किंवा यू कॅन कन्सिडर दॅट की व्हॉट एव्हर द अँथर इज प्रेझेंट दॅट अँथर इज कन्सिडर टू बी वर्साटाईल. कसा असतो? वर्साटाईल. कारण हा अँथर विंडच्या डायरेक्शनने रोटेट होतो. सेकंड वन, अँथरला कन्सिडर करत असाल तर अँथरला लॉंग फिलामेंट प्रेझेंट असते.
द एंथर विल बी हॅव्हिंग लॉंग काय फिलामेंट, आणि लॉंग फिलामेंट प्रेझेंट असेल तर त्यामुळे पोलन ग्रेन विंडच्या डायरेक्शनने काय होतं डिस्पर्स. मग आता मी पॉलिनेशन बाय विंड पॉलिनेशन किंवा एनेमोफिलीकडे आलो, तर इथे लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की जे सगळे अडॅप्टेशन्स तुम्हाला बघायला मिळतात या अडॅप्टेशन्स मध्ये फ्लावर आर स्मॉल आणि कलरलेस. फ्लावर्स आर कन्सिडर्ड टू बी इनकॉन्स्पिक्युअस. दे आर विदाउट नेक्टर किंवा विदाउट फ्रॅग्रन्स. त्यांना फ्रॅग्रन्स प्रोड्यूस करण्याची गरज नाही, कारण त्यांना कोणाला अट्रॅक्ट करायचं नाहीये. पोलन्स ग्रेन जे आहेत ते ड्राय असतात, लाईट वेटेड असतात, जेणेकरून विंड पॉलिनेशन व्हावं. एक्झाईम स्मूथ असते आणि लार्ज नंबर्स मध्ये प्रोड्यूस होतात. अँथर वर्साटाईल असतो विथ अ लॉंग फिलामेंट. दॅट इज वॉट एव्हर इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड पॉलिनेशन बाय विंड, दॅट इज कॉल्ड एनेमोफिली. आणि याचे एक्झाम्पल मी जे कोपऱ्यात दिले ते नोट डाऊन करा. पहिला एक्झाम्पल आहे वीट, दुसरा एक्झाम्पल आहे राईस, तिसरा एक्झाम्पल बार्ली, चौथा कॉर्न, आणि त्यानंतर कन्सिडर करत असाल तर पाम प्लांट. हे अबायोटिक एजन्सीज मध्ये पहिलं एक्झाम्पल झालं. सेकंड टाइप कन्सिडर करत असाल तर सेकंड टाइप यामध्ये जो येतो दॅट इज कन्सिडर टू बी पॉलिनेशन बाय वॉटर. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांगा, जर समजा वॉटरने पॉलिनेशन होत असेल, तर वॉटरने पॉलिनेशन होत असेल तर दॅट पर्टिक्युलर टाइप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड एज हायड्रोफिली. What is this pollination is called? Hydrophily. So pollination by water is called as hydrophily. आता हायड्रोफिलीला कन्सिडर करत असाल ना, तर हायड्रोफिली मध्ये नियर अबाउट एंजिओस्पर्म कडे जर तुम्ही आला तर 30 ॲक्वॅटिक मोनोकॉट प्लांट्स तुम्हाला बघायला मिळतील. 30 ॲक्वॅटिक मोनोकॉट प्लांट्स, किंवा मी असं म्हणेल 30 ॲक्वॅटिक मोनोकॉट जेनेरा आहेत जे हायड्रोफिली फॉलो करतात. एक गोष्ट, 2 पॉइंट्स मला सांगताना राहून गेले. जेव्हा तुम्ही विंड पॉलिनेशन कडे येता तेव्हा विंड पॉलिनेशन मध्ये पोलन ग्रेन्स एअर मध्ये म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये डिस्पर्स होतात. आता हे डिस्पर्स होणारे जे पोलन ग्रेन्स आहेत ते जर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर बऱ्याच पीपल्सला या पोलन ग्रेनची अलर्जी किंवा हायपर सेन्सिटिव्हिटी बघायला मिळते. बॉडीवरती रॅशेस येतात, ज्याला आपण हे फिवर म्हणतो. दुसरा पॉइंट हा लक्षात ठेवा की जे सगळे प्लांट्स वॉटरमध्ये राहतात ते सगळे प्लांट्स हायड्रोफिली फॉलो करत नाही. बरेच एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील की काही प्लांट्स हे वॉटरमध्ये राहतात पण एनेमोफिली फॉलो करतात. काही प्लांट्सला कन्सिडर करत असाल तर काही प्लांट्स हे इन्सेक्ट पॉलिनेशन म्हणजे एंटेमोफिली फ्लावर फॉलो करतात. म्हणजे दॅट डझंट मीन्स की इफ द फ्लावर ऑर प्लांट इज प्रेझेंट इन अ वॉटर इट डज नॉट कंपल्सरीली फॉलो हायड्रोफिली. देअर आर सर्टन एक्सेप्शन्स की जे पाण्यामध्ये ग्रो होतात पण हायड्रोफिली फॉलो करत नाही. आता हायड्रोफिलस एखादा प्लांट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडॅप्टेशन्स बघायला मिळतील. आता या अडॅप्टेशन्स मध्ये लेट अस सपोज तुम्ही फ्लावर कडे आला, तर फ्लावरला कन्सिडर करत असाल तर या प्लांट्स मध्ये सुद्धा जे फ्लावर असतात ते फ्लावर स्मॉल असतात. कसे असतात? स्मॉल. दुसरी गोष्ट कन्सिडर करत असाल तर हे फ्लावर सुद्धा कलरलेस असतात. These flowers, when you're supposed to consider, these flowers are also considered to be nectarless. एक गोष्ट आहे बरं का की यामध्ये जे सगळे फ्लोरल पार्ट्स तयार होतात त्या सगळ्या फ्लोरल पार्ट्सच्या भोवती कव्हरिंग ऑफ म्युसिलेज प्रेझेंट असतो. त्यामुळे फ्लावरला कन्सिडर करत असाल तर फ्लावर हा म्युसिलेज कोटिंग दाखवतो आणि त्यामुळे फ्लावर इज कन्सिडर टू बी अनवेटेबल. फ्लावर कसा असतो? अनवेटेबल. दुसरी गोष्ट, पोलन ग्रेन्स कडे जर तुम्ही आला, व्हॉट एव्हर द पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट, इथे जे सगळे पोलन ग्रेन्स तयार होतात ते पोलन ग्रेन्स लार्ज नंबर मध्ये तयार होतात. कशा नंबर मध्ये? लार्ज नंबर. बरं, लार्ज नंबर मध्ये जर पोलन ग्रेन तयार होत असतील तर हायड्रोफिली अश्युअर करत नाही की पॉलिनेशन होणारच आहे. त्यामुळे पोलन ग्रेन्स लार्ज नंबर मध्ये तयार होतात. दुसरी गोष्ट कन्सिडर करत असाल तर यांचे सुद्धा पोलन ग्रेन्स जे आहेत ते अनवेटेबल असतात. कसे वेटेबल? अनवेटेबल. आता पॉलिनेशनला कन्सिडर करत असाल तर पॉलिनेशन मध्ये हायड्रोफिलीचे 2 टाइप्स पडतात. पहिला टाइप जो हायड्रोफिली मध्ये येतो दॅट इज कॉल्ड इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली. आणि सेकंड टाइप कन्सिडर करत असाल तर सेकंड टाइप जो येतो दॅट इज कन्सिडर टू बी हायपोहायड्रोफिली. इपी हायड्रोफिली आणि हा हायपोहायड्रोफिली. बरोबर आहे? नीट लक्ष द्या. इपी हायड्रोफिलीला कन्सिडर करत असाल तर इपी हायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली या दोघांचे टाइप्स हे हायड्रोफिलीचे टाइप्स मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आता लेट अस सपोज कन्सिडर करा की मी इपी हायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली या दोघांना कन्सिडर करतोय. मग आता मी तुम्हाला सांगितलं की आपण पॉलिनेशन बाय वॉटर डिस्कस करतोय आणि पॉलिनेशन ऑफ वॉटर 2 टाइप्स मध्ये डिवाइड होतो. बरोबर आहे? पहिलं पॉलिनेशन बाय वॉटर कन्सिडर करत असाल तर फर्स्ट टाइप वॉट एव्हर इज प्रेझेंट लेट अस सपोज दॅट इज कॉल्ड हायपोहायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली. बरोबर आहे?
आणि सेकंड टाईप कडे जर तुम्ही आला तर सेकंड टाईप व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड इपिहायड्रोफिली. Second type is considered to be epihydrophily. So first one is considered to be hypohydrophily and second one is considered to be epihydrophily. पण आता मला एक गोष्ट सांगा, समजा तुम्ही हायपोहायड्रोफिली कडे आला तर हायपोहायड्रोफिली इज पॉलिनेशन बिलो दी वॉटर. पॉलिनेशन बिलो दी वॉटर. जर पॉलिनेशन बिलो दी वॉटर असेल तर दॅट इज कॉल्ड हायपोहायड्रोफिली. जर पॉलिनेशन above the water असेल, if the pollination whatever is present that will takes place above the water, so that is nothing but called epihydrophily. Okay. Second one, hypohydrophily मध्ये जे पोलन ग्रेन्स तयार होतात. हायपोहायड्रोफिली विल शो पोलन ग्रेन्स. जे सगळे पोलन ग्रेन्स तयार होतात दॅट पोलन ग्रेन्स विल सिंक टू द वॉटर. सिंक टू द वॉटर याचा अर्थ हे सगळे पोलन ग्रेन्स जे आहेत ते पाण्याच्या खाली राहतात. दुसरी गोष्ट, या पोलन ग्रेन्सला कन्सिडर करत असाल तर दीज पोलन ग्रेन्स आर कन्सिडर टू बी रिबन लाईक. पोलन ग्रेन कसे लाईक असतात? रिबन लाईक. आणि त्यामुळे दीज पोलन ग्रेन स्टिग्माच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की ते पॉलिनेशन अचीव करतात. हायपोहायड्रोफिलीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा अँड दॅट एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी झोस्टेरा प्लांट. कोणतं प्लांट? झोस्टेरा. आणि झोस्टेराला कन्सिडर करत असाल तर झोस्टेराला आपण दुसरा वर्ड यूज करतो दॅट इज कन्सिडर टू बी सी ग्रास. ओके. इपिहायड्रोफिलीला कन्सिडर करत असाल तर इपिहायड्रोफिली अबोव दी वॉटर आहे. बरं, आता अबोव दी वॉटर पॉलिनेशन असेल ना तर एक गोष्ट असते की इथे जे पोलन ग्रेन्स असतात, व्हॉट एव्हर द पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट, दीज पोलन ग्रेन्स आर हॅव्हिंग, नीट ऐका, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल टू वॉटर. हॅव्हिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल टू वॉटर म्हणजे यांची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते ती वॉटर सारखीच असते. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल टू वॉटर असल्यामुळे इपिहायड्रोफिलीला कन्सिडर करत असाल तर इपिहायड्रोफिलीमध्ये पॉलिनेशन जे आहे ते ऑन द सरफेस ऑफ वॉटर होतो. मग फिमेल फ्लावर वरती येतात, मेल फ्लावर अँथर्स किंवा पोलन ग्रेन रिलीज करतात आणि पॉलिनेशन अचीव्ह केलं जातं. इपिहायड्रोफिलीला कन्सिडर करत असाल तर इपिहायड्रोफिलीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, व्हॅलिस्नेरिया. कोणता एक्झाम्पल? व्हॅलिस्नेरिया. मग आता यांना कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये लक्षात ठेवला ना तरच तुम्हाला फार सोपं जाईल. पहिला मला सांगा हायपोहायड्रोफिली, चला पटकन. दुसरा इपिहायड्रोफिली, इकडे बिलो दी वॉटर, अबो दी वॉटर, बरोबर आहे. इकडे पोलन ग्रेन सिंक टू द वॉटर, इकडे पोलन ग्रेन ऑन द सरफेस ऑफ वॉटर, बरोबर. इकडे पोलन ग्रेन रिबन लाईक असतो, इकडे पोलन ग्रेनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इक्वल टू वॉटर असते त्यामुळे पॉलिनेशन होतो. याचं एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर झोस्टेरा म्हणजे सी ग्रास आणि याचं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर दॅट इज कॉल्ड व्हॅलिस्नेरिया प्लांट. दिस इज व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कन्सिडर टू बी हायड्रोफिलिक टू टाइप्स. आता हे जे सगळे टाइप्स आपण डिस्कस केले हे अबायोटिक पॉलिनेटिंग एजन्सीज होत्या. पहिली होती विंड पॉलिनेशन म्हणजे एनेमोफिली आणि दुसरं वॉटर पॉलिनेशन म्हणजे हायड्रोफिली. आता आपल्याला अबायोटिक पॉलिनेटिंग एजन्सीज डिस्कस करायचे आणि अबायोटिक पॉलिनेटिंग एजन्सीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू ज्यामध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन, बर्ड पॉलिनेशन आणि पॅट पॉलिनेशन येतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.